विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजन या गणित भाग 1 मधील चौथ्या प्रकरणातील सराव संच 4.1 मधील उदाहरण सोडवणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अर्थनियोजन करणं का गरजेचं आहे यासंबंधी आपण चर्चा केली। त्यानंतर आपल्या देशामध्ये जी कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून लागू झालेली आहे, जिला GST असं म्हणतात, त्याला मराठीमध्ये वस्तू व सेवा कर असं म्हणतात, याचाही अभ्यास आपण केला। GST दोन गटामध्ये विभागली जाते, एक CGST आणि दुसरा SGST। CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर, आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर। तर यासंबंधीची चर्चा केल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित असणारी उदाहरणं सोडवणार आहोत। पहिलं उदाहरण आहे, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधावर GSTचा दर 12% आहे, तर CGST व SGSTचा दर किती असेल? आता जेवढा दर GSTचा असतो त्यातला 50% म्हणजे अर्धा दर हा CGST आणि अर्धा SGSTचा असतो। या ठिकाणी औषधावरील GST चा दर बरोबर 12%, म्हणून CGSTचा दर 12च्या अर्धा म्हणजे 6% आणि SGSTचा दर बरोबर 6% असेल। सोपा प्रश्न आहे हा। GSTचा दर जेवढा दिला आहे त्याच्या अर्धा हा CGST आणि SGST, 50% CGST आणि 50% SGST असतो। यानंतर दुसरं उदाहरण आहे, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती असेल? हा जेवढा CGSTचा दर आहे तेवढाच SGSTचा दर असतो, आणि या दोन्हीच्या बेरजे एवढा हा GSTचा दर असतो। या ठिकाणी लिहूया, CGSTचा दर बरोबर 9% आणि म्हणून SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा दर बरोबर CGSTचा दर म्हणजेच 9% आणि GSTचा दर बरोबर 9 अधिक 9 बरोबर 18%। हा CGSTचा जो दर असतो तोच दर SGSTचा असतो, आणि या दोन्हीच्या बेरजे एवढा दर हा GSTचा असतो। यानंतर पुढील उदाहरण आहे, मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकत घेतले। एका डब्याची किंमत दिलेली आहे इथं, कारण प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकलेले आहेत। GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल? या ठिकाणी GSTचा दर 28%, यावरून आपल्याला CGSTचा दर काढता येईल 14%, आणि जेवढी अमाऊंट जेवढे पैसे CGSTसाठी आपल्याला द्यावे लागतील, अगदी तेवढेच पैसे तेवढीच अमाऊंट आपल्याला SGSTची द्यावी लागते। म्हणजे या दोन्हीपैकी फक्त एकाची किंमत काढायची आणि दुसऱ्याची त्याच्यावरनं ती लिहायची आहे। तर पहा, एकूण करपात्र किंमत, एका डब्याची किंमत दिलेली आहे, असे 2 डबे घेतलेले आहेत ज्यांची प्रत्येकी किंमत 2800 आहे, म्हणून 2800 गुणिले 2 बरोबर ₹5600। GSTचा दर पहा किती आहे, 28%, म्हणून CGSTचा दर बरोबर SGSTचा दर बरोबर 14%, आणि म्हणून CGST बरोबर 14% किती रुपयावर, तर एकूण करपात्र किंमत आहे 5600। हे 2 शून्य गेले,
14 पंचे 70, 14 सख्ख 84ला 4 हातचे आले 8, 14 पंचे 70 आणि 8 78, म्हणजे CGST आला रुपये 784 आणि SGST बरोबर रुपये 784. जेवढा CGST आहे तेवढाच SGST असणार आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 4. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत रुपये 586 आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकास तो बेल्ट किती रुपयास मिळेल? रिस्टवॉच बेल्टची किंमत करपात्र किंमत रुपये 586 आहे. GSTचा दर बरोबर 18%. त्याच्यावरून आपल्याला GST काढता येईल. म्हणून GST बरोबर हे 18% किती रुपयावर? 586 रुपयावर. म्हणून GST बरोबर 18 सख्ख 108, 8 हातचे आले 10, 18 144, 144 आणि 10 154, 4 हातचे आले 15, 18 पंचे 90 अधिक 15 बरोबर 105 भागले 100. म्हणून GST आला रुपये 105.48. आता त्या बेल्टची एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. आता ज्यावेळेस ग्राहक तो बेल्ट घेईल त्यावेळेस बेल्टची करपात्र किंमत आणि त्याच्यावरचा GST पण त्याला द्यावा लागेल. म्हणजे या दोन्हीची एकूण बेरीज आपल्याला करावी लागेल. म्हणून एकूण किंमत रिस्टवॉच बेल्टची एकूण किंमत बरोबर रुपये 586 अधिक रुपये 105.48. हे 0.48. 6 आणि 5 11, चाला 1, 8 आणि 1 9, 5 आणि 1 6 रुपये 691.48. म्हणून ग्राहकास तो बेल्ट $691.48 रुपयास मिळेल. या ठिकाणी आपण त्या बेल्टची एकूण किंमत शोधलेली आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGSTचे गणन आपल्याला करायचे आहे. पहा, या ठिकाणी जी दिलेली किंमत आहे ती किंमत GST करासह असलेली किंमत आहे. म्हणजे करपात्र किंमत अधिक GST आहे. GSTचा दर दिलेला 18%. यावरून आपल्याला त्या कारची करपात्र किंमत काढायची आहे आणि नंतर CGST व SGSTचंही गणन करायचं आहे. पहा, रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत, कारची GST करासह एकूण किंमत अगोदर आपण दिलेल्या बाबी लिहूया. रुपये 1770. GSTचा दर बरोबर 18%. तर त्या कारची करपात्र किंमत, यासाठी आपण चल घेऊया. रुपये X मानू आणि म्हणून करपात्र किंमत अधिक GST. पहा किती आहे GST? 18% हे करपात्र किंमतीच्या, आणि या दोन्हीची बेरीज मिळून ही एकूण किंमत असणार आहे. या ठिकाणी हे समीकरण तयार झालं. म्हणून तर छेद 1, दोन्हीचं छेद समान करू. 100 100 गुणिले X 100X अधिक 18X
बरोबर 1770 आणि म्हणून 100 अधिक 18 118x बरोबर 1770 भागिले 100 आहे. बाजू बदलल्यावर गुणिले 100 होईल. म्हणून x बरोबर 1770 गुणिले 100 छेद 118. या ठिकाणी आता भागाकार करूया. हे 2×5 = 10 92 18 82 16 1 उरला 82 16 2×5 = 10. आता 59 885ला आपल्याला भागायचं आहे. म्हणून x बरोबर 59 म्हणजे 60च्या जवळ आहे. 60 जर आपण 88ला भागलं तर 1चा भाग बसेल. म्हणजे 59 × 59 किंवा भागाकार करून पाहूया. सोपा पद्धत वापरू. 59 × 59 18मधनं 9 गेले 9 उरले 8मधनं 6 गेले 2 उरले हे 5. आता 60 आहे 60 आहे असं समजून आपण भागाकार करू. 6 × 5 = 30 म्हणजे 60 गुणिले 5 300. तर 59 गुणिले 5 म्हणजे 300ला 5 कमी म्हणजे 295 म्हणजे 5चा भाग बसेल. जर हे लक्षात नसेल येत तर आपण याला गुणाकार करूनही कन्फर्म करू शकतो. 5 ने 45ला 5 हातचे आले 4 5 × 5 = 25 आणि 4 = 29. या ठिकाणी भागाकार संपला जो आलेला आहे 15 गुणिले 100 म्हणून x बरोबर 1500. आता x काय घेतलेला आहे तर त्या कारची करपात्र किंमत घेतलेली आहे. म्हणून त्या कारची करपात्र किंमत बरोबर रुपये 1500. आता GST म्हणून त्या कारच्या करपात्र किमतीवर लावलेला GST बरोबर एकूण किंमत रुपये 1770 वजा करपात्र किंमत हे 1500 बरोबर रुपये 270. हा झाला GST. आपल्याला काढायला सांगितलं आहे CGST आणि SGST. म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 270च्या निम्मा 1 बे 6 2×5 = 10 रुपये 135. जे दोन्ही CGST आणि SGST समान असतो. या ठिकाणी किती आलेला आहे तो 135 रुपये आला आहे. त्यासाठी अगोदर आपण GST काढला. GST काढण्यासाठी अगोदर आपण करपात्र किंमत या ठिकाणी याची काढलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करपात्र किंमत दिली म्हणजे करासहित किंमत दिली. GST करासहित GSTचा दर दिला तर आपल्याला त्याच्यावरनं त्या वस्तूची करपात्र किंमत काढता येते आणि त्यावरनं GST CGST व SGST या तिन्ही घटकांचं गणन म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. यानंतरचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. तर 1.5 टन 1 टन हे जे असते ते त्या ACची क्षमता असते. ही क्षमता तो AC ज्या खोलीला बसवायचा आहे त्याच्या आकारमानावर अवलंबून असतो. म्हणजे मोठी खोली असेल तर 1.5 टन, लहान खोली असेल तर 1 टनाचा AC अशा पद्धतीचा हा शब्दप्रयोग तिथं केला जातो. तर एअर कंडिशनरवरील CGSTचा दर या ठिकाणी दिला आहे 14%. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढायचे आहे. मग याच्यामध्ये SGSTचा दर आहे, ACवरील GSTचा दर असेल, ACची करपात्र किंमत असेल, GSTची रक्कम असेल, CGST रक्कम असेल आणि SGSTची रक्कम असेल. पहा हे उदाहरण या अगोदरच्या उदाहरणासारखंच आहे मात्र याच्यामध्ये थोड्याशा जास्त बाबी आपल्याला काढायला सांगितलेल्या आहेत. खूप सोपं उदाहरण आहे. पहा या ठिकाणी ACची करासह किंमत म्हणजे GST करासह बरोबर रुपये 51,200. AC म्हणजे एअर कंडिशनर. CGSTचा दर बरोबर 14% आणि जेवढा CGSTचा दर असतो तेवढाच SGSTचा दर असतो. म्हणून SGSTचा दर बरोबर
14%. हे झालं पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर. आणि म्हणून GSTचा दर, GSTचा दर ही CGST आणि SGSTच्या दरांची बेरीज असते. 14 अधिक 14 बरोबर 28%. म्हणजे पहिल्या दोन्ही उपप्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आलेली आहेत. हे 1 आणि हे 2. आता पहा, ACची करपात्र किंमत आपल्याला काढायची आहे. त्यामुळे यासाठी आपण चल घेऊया. ACची करपात्र किंमत x रुपये मानू. आता हे x रुपये अधिक ह्याच्यावर GST किती आहे तर 28% आहे. म्हणजे 28/100 हा कोणत्या किमतीवर असतो तर हा करपात्र किमतीवर असतो. आणि या दोन्हीची बेरीज बरोबर एकूण किंमत जी की 51,200 आहे. आपण याला सिम्प्लिफाय करूया, सरळ रूप देऊया, दोन्हीचे छेद समान करू. 100 येईल, 100 गुणिले x, 100x अधिक 28x बरोबर 51,200. आणि म्हणून 128x बरोबर 51,200 गुणिले 100. म्हणून x बरोबर 500 51,200 गुणिले 100 छेद 128. 2 भागूया किंवा 4 याला भाग जाईल, कारण एकक आणि दशस्थानचा अंक मिळून 28ची संख्या तयार होते. याला 4 भाग जातो आणि ते शून्यची संख्या ही 2च्या पटीत आहे, त्यामुळे 4 भाग जाईल याला. हे 4 त्रिक 12, 4 2 8, 4 1 4, 1 उरला, 4 2 8, 3 उरले 11 मधले, 4 8 32, डबल 0. या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा 4 भाग घालूया. हे 4 8 32, 4 त्रिक 12, 4 2 8, डबल 0. आणि म्हणून x बरोबर 3200 गुणिले 100 छेद 8. हे 8 1 8, 8 चौक 32, हे 0 0. म्हणून x बरोबर 400 गुणिले 100 बरोबर 40,000. ही काय आली ACची करपात्र किंमत. म्हणून ACची करपात्र किंमत बरोबर रुपये 40,000. आता भागाकार करत असताना तुम्ही कुठल्याही याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जरी भाग घातला, समजा तुम्हाला एखाद्याला 128 डायरेक्ट भागता आलं, 100 चोक 400 आणि 28 चोक 112, मग 400 अधिक 112 512, म्हणजे 128 चोक 512, म्हणजे इथं 4 येईल, त्याच्या पुढे 2 शून्य म्हणजे 400. हा डायरेक्ट पण भागाकार करता येतो. मात्र एखाद्याला पुढचा पाडा येतोय नाही येतोय, मग 2चा 4चा 8चा पाडे आपल्याला येतात, तर असं 2 सुद्धा भागलं तरी चालतं. मात्र उत्तर आपल्याला ॲक्युरेट काढता आलं पाहिजे. तर ACची करपात्र किंमत झाली. आता यावरनं GSTची रक्कम आपल्याला काढता येईल. मग GSTची रक्कम बरोबर एकूण किंमत किती आहे. एकूण किंमत पहा, आपण लिहूया एकूण किंमत वजा करपात्र किंमत, कारण करपात्र किमतीमध्ये GST मिळाल्यावर एकूण किंमत होते. एकूण किंमत आहे 51,200 वजा करपात्र किंमत आहे 40,000 बरोबर रुपये 11,200. ही झाली GSTची रक्कम. तर याच्यावरून आपल्याला CGSTची रक्कम काढता येईल. म्हणून CGSTची रक्कम किंवा फक्त CGST लिहिलं तरी चालतं बरोबर. हे GSTच्या अर्धी असेल 11,200. हे 2 पंच 10, 1 उरला 2 सख्ख 12, 0 0, 5,600. आणि म्हणून जेवढी GSTची रक्कम असते तेवढीच SGSTची रक्कम असते. म्हणून SGSTची रक्कम बरोबर रुपये 5,600. या ठिकाणी आपण हे 6च्या 6 उपप्रश्नांची उत्तरं ही शोधलेली आहेत. सोपं उदाहरण आहे, थोडंसं मोठं आहे मात्र सोपं आहे. आपल्याला 3 मार्कापर्यंत हे उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. यानंतर पुढील उदाहरण आहे,
प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? कर बीजकात CGST व SGST किती रुपये असेल ते काढा. आता या ठिकाणी वॉशिंग मशीनची छापील किंमत दिलेली आहे, त्याच्यावर दुकानदाराने डिस्काउंट दिला आहे. म्हणजे डिस्काउंट वजा करून म्हणजे सवलत वजा करून आपल्याला त्या वस्तूची करपात्र किंमत काढावी लागेल आणि त्याच्यावर नंतर GST लागू करून म्हणजे GST कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यावरनं CGST आणि SGSTचं गणन आपल्याला करावं लागेल. पहा, वॉशिंग मशीनची छापील किंमत बरोबर रुपये 40,000. सूट बरोबर 5% सूट दिलेली आहे छापील किमतीवर म्हणजे 40%वर 5% बरोबर हे 5 चोक 20 आणि 2 शून्य म्हणजे रुपये 2,000 ही सूट झाली. म्हणून मशीनची म्हणजेच वॉशिंग मशीनची करपात्र किंमत बरोबर छापील किंमत 40,000 वजा सूट 2,000 बरोबर रुपये 38,000 ही झाली मशीनची करपात्र किंमत. आता GSTचा दर दिलेला आहे 28%. यावरून आपल्याला GSTची रक्कम काढता येईल. 28% कोणत्या किमतीवर? तर करपात्र किमतीवर 38,000 हे 0 0 28 0 0 28 8 224 ला 4 हा आले 22. 28 2 56 28 3 84 हे 4 आणि 2 6 8 आणि 2 10 हे रुपये 10,040 हा झाला GST. आणि म्हणून मशीनची एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत 40,000 अधिक GST रुपये 10,640 एकूण किंमत आली रुपये 50,640 रुपये. म्हणून ती वॉशिंग मशीन किंवा ते वॉशिंग मशीन प्रसादला 50,640 रुपयास मिळाले. आता आपल्याला CGST काढायचा आहे. तर CGST बरोबर है GSTचा अर्धा असतो 1/2 गुणिले 10,640 बरोबर 2 पंचे 10 2 त्रिक 6 2 दुणे 4 2 शून्य 0 रुपये 5,320. आणि म्हणून SGST कारण CGST आणि SGSTची किंमत समान असते म्हणून हे म्हणून लिहिलेलं आहे बरोबर रुपये 5,320. CGST आणि SGSTची अमाऊंट जी आहे रक्कम जी आहे ती सारखी असते. या ठिकाणी आपण त्या वॉशिंग मशीनची एकूण किंमत जी किंमत या प्रसादने दिलेली आहे ती किंमत आपण शोधली आणि नंतर आपण CGST आणि SGST ते दोन्ही शोधलेलं आहे. तर या ठिकाणी सराव संच 4.1 मधील सर्व उदाहरणं आपली सोडवून झालेली आहेत. तुम्ही त्याचा सराव करणं अपेक्षित आहे. सराव करावा.